माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या थकीत हप्त्यांचा प्रश्न आता अधिकच गंभीर बनला आहे. नगरपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण 6व्या दिवशीही कायम असून प्रशासनाच्या भेटीदरम्यान महिला लाभार्थ्यांनी अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्यासमोर मांडलेल्या या व्यथेमुळे प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांना थकीत हप्त्यांची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने 8 लाभार्थी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. या आंदोलनाचा आज 6वा दिवस असून आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. उपोषण स्थळी तहसीलदार अभिजित जगताप, मुख्याधिकारी विवेक कांदे आणि पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी महिला लाभार्थ्यांनी आपल्या आर्थिक अडचणी आणि हाल अपेष्टा सांगताना अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून दिली. घरकुलाचे बांधकाम पूर्ण करूनही शासनाकडून मिळणारी रक्कम अद्याप खात्यात जमा झाली नसल्याने कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवल्याचे महिलांनी अधिकाऱ्यांना सांगितले. लाभार्थ्यांची बिकट परिस्थिती पाहून उपस्थित अधिकारीही काही काळ निरुत्तर झाल्याचे चित्र दिसून आले. तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने उपोषण सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केलेत. आंदोलनाचे नेतृत्व करणारे आनंद पाटील तुपदाडे यांनी सांगितले की जोपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. केवळ आश्वासने किंवा मनधरणी स्वीकारली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे माहूर शहरातील हजारोहून अधिक घरकुल लाभार्थ्यांच्या रकमा थकीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलनाला आता व्यापक लोकसमर्थन मिळू लागले आहे. उपोषण समर्थकांनी माहूर बंदची हाक देत जनजागृती सुरू केली असून प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील वातावरण दिवसेंदिवस तापत असून प्रशासनाचीही मोठी कोंडी झाली आहे. नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड आणि इतर लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे बोलले जात आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर प्रश्नांवर कोणता निर्णय घेते आणि घरकुल लाभार्थ्यांना दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण माहूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. बुढे मरायला आली आता माझ्यावर उलट कर्ज आहे. आता काय करू एवढे हे सगळे लोकांचे पैसे टाकले. आज आम्ही संन्यासी माणूस कोणाचे कर्ज कुठून देऊ? तसं करू नका. आता बाद झालं. पुढे तर कोणी नाही सर. माणसाला असता असे बसत होते. माणसावाल्याचे पैसे टाकले पण आमचे नाही टाकले. सगळ्याचे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहेत. सगळ्यांना अडचणी आहेत. जास्त अडचणीमध्ये तुम्ही दिवस काढता सगळ्यांना माहिती आहे. आता घरकुल लाभार्थी हे आम्ही नाही उठालो. दादानच उठवलं. लोकांची यादी वाटी लागायला. लोकांची यादी वाटी लागायला. आम्ही इथनं आमच्या हातात जर असतं तर 100% केलं असतं. आम्ही इथनं आधी जेवढं आमच्या हातात तेवढं आम्ही केलंय. आता एवढा खर्च कुठून द्या? आमचे पैसे गेले कुठं? 50,000 सगळ्याचे आले आमचेच कुठे राहिले? सगळ्या लोकांचे पैसे आले आमच्या एकदा कसे अर्धी लोक नील झाले. आमच्या बरोबरचे लोक आम्ही राहिलो. आमच्या घरी आमची आई आमचा जीव गेल्यावर होणार ना. आम्हाला माणूस नाही काय नाही. कोण देईल आमच्याकडे? काय नाही कोणी नाही आम्हाला. एकटीच ₹250 रोज. असं लाख रुपये पडू दे त्या घर पडू दे. त्याचं काय करायचं? नाही होत होतं ना असं. त्याने यायला पैसा दिला सर. त्यापेक्षा जास्त त्याने नाही दिलं. त्याचा पैसा नाही टाकला सर. अशी गोष्ट झाली. पैसे टाकले. घरकुल हे सर्वसामान्य कुटुंबांकरिता केवळ एक घर नसून आयुष्यभराच्या स्वप्नांची पूर्तता असते. मात्र थकीत निधीमुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. 6 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरत आहे.